हॅलो फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळ्या प्रकारच्या पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत, जो बनवण्यासाठी तुम्हाला पीठ मळण्याची पण आवश्यकता नाही आणि पराठा लाटण्याचे पण टेन्शन नाही। तर हा पराठा जो आहे तो खायला पण खूप सुपर टेस्टी असा लागतो, तर तो तुमच्या मुलांना देखील नक्की आवडणार आहे। चला तर मग आता आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे। त्यात 1 चमचा रेड चिली फ्लेक घातलेला आहे, अर्धा चमचा जिरेपूड घातलेले आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तसेच इथे मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि त्याचबरोबर हिरव्या मिरचीची आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे। हे सर्व या पिठामध्ये घालायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गाजर, सिमला मिरची हे देखील ॲड करू शकता। ते घातल्यानंतर आपला हा पराठा आणखीनच हेल्दी होणार आहे। त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेऊन तो पण किसून यामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर सर्वात शेवटी छोटा अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। आता हे सर्व पीठ छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्या घरात लहान मुले असतील, ते तिखट खात नसतील, तर इथे तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट स्किप करून थोडंसं लाल तिखट देखील घालू शकता। त्यानंतर इथे आता मी ज्या वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून पाणी घालणार आहे। तर सर्वात आधी इथे मी 1 वाटी पाणी घातलं होतं, तर पीठ आणखीन थोडंसं घट्ट आहे। त्यानंतर मी आणखीन 1 वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। तर इथे मी आता 2 वाटी पाणी ॲड केल्यानंतर पण हे बॅटर घट्ट आहे। त्यानंतर आणखीन मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। टोटल इथे मी ज्या वाटीने पीठ घेतले त्या वाटीने 2.5 वाटी पाणी मला लागलेलं आहे। तर आता हे बॅटर व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आहे। तर याला आता 10 ते 15 मिनिटे आपण अशाच प्रकारे झाकून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। त्याला आता मी तेल लावून ग्रीस करून घेणार आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे। आणि आता त्यानंतर 1 मोठा चमचा बॅटर मी तव्यावरती घालून त्याला अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे। पराठा आपल्याला जास्त मोठा देखील बनवायचा नाही आहे, तर या आकारामध्ये पराठा बनवायचा आहे। त्यानंतर त्यावरती 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत। यावरील झाकण काढल्यानंतर मी पराठ्याच्या साईडने पण थोडंसं तेल लावून घेणार आहे। वरती पण थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे सगळ्या साईडने आपल्याला पराठा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला उलटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की किती छान असा कलर आलेला आहे। तो आपल्या पराठ्याला आपल्याला 2 साईडने छान व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने पराठा छान भाजून झाल्यानंतर आपला पराठा हा सर्विंगसाठी रेडी आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारचा एकदम झटपट बनणारा पराठा तुमच्या लहान मुलांना नक्कीच आवडणार आहे। तर तुम्ही देखील अशा प्रकारचा झटपट पराठा नक्की बनवून पहा। जेव्हा आपण पराठा बनवत असतो तर त्यासाठी पीठ मळावं लागतं, त्यामध्ये भरण्यासाठी सारण बनवावं लागतं। तर अशा प्रकारचा इन्स्टंट पराठा तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा, तुमच्या लहान मुलांना पण तो नक्की आवडणार आहे। हा जो पराठा आहे तो तुम्ही त्यांना टिफिनमध्ये पण देऊ शकता। त्याचबरोबर हा पराठा तुम्ही सकाळी ब्रेकफास्टसाठी पण बनवू शकता। या ब्रेकफास्टसाठी तुम्हाला नाही की कुठल्या प्रिपरेशनची गरज आहे किंवा जास्त साहित्याची पण गरज आहे। तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असेल त्यामध्ये हा पराठा बनवून रेडी होणार आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारचा पराठा तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला आपला हा पराठा आवडला का नाही ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर इथे अशा प्रकारे आपले पराठे रेडी झालेले आहेत। तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारा असा पराठा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता की हा पराठा एकदम किती सॉफ्ट बनला आहे ते, त्याचबरोबर खायला पण अगदीच तो टेस्टी लागणार आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारचा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग आता आपण भेटूयात पुढील रेसिपीमध्ये। धन्यवाद।